नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुषमा. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जशा चांगल्या गोष्टी घडतात तशा काही वाईट गोष्टीसुद्धा घडत असतात. आपलं आयुष्यच मुळी चांगल्या आणि वाईट अशा गोष्टींनी घडलेलं असं एक आयुष्य असतं. चांगल्या आणि वाईट गोष्टींचं एक मिश्रण आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या येतं. म्हणून लोणावळ्याला जे मनशक्ती केंद्र आहे त्यांच्याकडचा हा नियम आहे. त्यांच्या नियमात त्यांनी असं सांगितलेलं आहे की एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी खूप घडतात तेव्हा पुढं काहीतरी थोडंफार त्यांना दुःख सोसावं लागतं, आणि ज्यांना पहिल्यांदा दुःख सोसावं लागतं त्यांना नंतर सुख मिळतं. तर अशा या ज्या गोष्टी असतात ह्या अगदी नकळतपणे आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करतात, ज्यांचं आपल्याला कधी मागमूसही लागत नाही. आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात वाईट घडतात त्या गोष्टी घडत असताना त्या एकतर आपल्या नकळत घडतात किंवा आपल्याकडून चुकून घडतात. ज्या गोष्टी आपल्याकडे स्वतःहून आपण त्या चुकीने करतो आणि नंतर त्याची आपल्याला जाणीव होते की हे आपल्याकडनं चुकून अशी मोठी ही घटना घडली, त्यावेळेला त्या गोष्टीचं आपल्याला शल्य खूप बोचत राहतं. आणि ज्या वेळेला आपली काहीही चूक नसताना एखादी गोष्ट घडते, वाईट घटना घडते, तेव्हा त्याचा आपण हवाला नशिबावर ठेवतो, त्याचा दोष आपण नशिबाला लावतो. खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यात जेही काही घडतं ते घडत असताना आपण खूपदा असं म्हणतो की ह्या व्यक्तीमुळे असं झालं, अमक्याने तमुक केल्यामुळे तसं झालं, तमक्याने तमुक केल्यामुळे तसं झालं. आपण रागाच्या भरात किंवा नैराश्याच्या भरामध्ये हे अशी वाक्य बऱ्याचदा बोलून जातो. त्या समोरच्या व्यक्तीलाही असं बोलून दुखावतो. आपल्या मनात तसा काही भाव असतो असंही नसतं, पण ती घटना तशी घडते आणि त्यावेळेला आपण आपल्या मनावरचा ताबा सुटलेला असल्यामुळे आपण ती गोष्ट बोलून जातो. हे असं होतं आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, कुणा एका विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत होतं असं मुळीच नाहीये. पण कोणत्याही गोष्टीमुळे का होईना जेव्हा एखादी वाईट गोष्ट घडते तेव्हा त्यावेळेला आपल्या मनावर आपण ताबा कसा ठेवायचा ह्याचा विचार करणं सुद्धा त्यावेळेला आपल्याला कठीण असतं. विचारही आपण करू शकत नाही, कारण त्यावेळेला आपण इतके भांबावलेले असतो, इतका आपल्या डोक्यामध्ये काहूर माजलेलं असतं, त्यावेळेला आपल्याला काहीही सुचत नसतं. मन शांत ठेवणं तर बिलकुलही त्यावेळेला जमत नाही. म्हणजे इव्हन शांत स्वभावाची जरी व्यक्ती त्यावेळेला तिथे तिच्या बाबतीत ही घटना घडलेली असेल तरीही तिचा कुठं ना कुठं तरी एक प्रक्षोभ होऊन जातो किंवा बांध फुटतो, आपण ज्याला असं म्हणू, तसं होतं. अशा अनेक घटना मी बघितलेल्या आहेत. ज्या घटनांमध्ये आपण स्वतःच दोषी असतो तिथे आपल्याला ते सतत टोचत राहते टोचणी आपल्या मनाला की आपल्यामुळे हे घडलं, आपण किती मूर्खपणाने वागलो, आपण असं का वागलो, आपण असं कसं केलं. अशा या गोष्टी आपल्या सतत मनात येत राहतात. जोपर्यंत आपण आपल्या कुठल्या तरी कामात व्यस्त असतो तोपर्यंत ठीक असतं, परंतु जेव्हा आपण एकटे बसतो, जेव्हा आपल्या अवतीभोवती कोणी नसतं, तेव्हा अशा वेळेस या गोष्टी आपल्याला अगदी हमखास आठवतात. अगदी जसं काही जाणून बुजून आपल्या मनात त्या येतात आणि आपल्याला त्रास देतात ह्या गोष्टी. आणि अशा गोष्टींवर आपण विचार करत, नकळतपणे विचार करत राहतो. आणि मग स्वाभाविकच मन आपलं अस्वस्थ असलं की शरीर आपलं अस्वस्थ होतं, त्याचे परिणाम शरीरावरतीही होतात. आणि मग अर्थातच आपला स्वभाव चिडचिडा होतो, रागीट होतो, आणि मग कुठंतरी त्याचा तो एक राग कुणावर तरी काढून टाकतो. असं खूपदा असं होतं आपल्या बाबतीत. असे खूप अनुभव मी पण पाहिलेले आहेत, मीही घेतलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी तुमच्याही आयुष्यात घेतले असतील कदाचित. माझ्या अगदी जवळच्या लोकांच्या बाबतीत अशा 2 घटना अगदी घडलेल्या आहेत. म्हणजे आम्ही लहान होतो अगदी खूपच,
माझी एक मैत्रीण होती, ती दर उन्हाळ्यामध्ये तिच्या आजोळी यायची, आजी आजोबांकडे यायची. आणि त्यावेळेला आम्ही दोघी खूप एकमेकींना भेटणं, एकमेकींकडे जाणं, खूप वेळ गप्पा मारणं, दिवसेंदिवस एकमेकींच्या सोबत घालवणं, मजा करणं, चांगलं छान खाणं पिणं करणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दोघींच्या खूप व्हायच्या. स्नेहा तिचं नाव होतं आणि आमच्या दोघींमध्ये खूप असं एक बॉन्डिंग तयार झालेलं होतं. आणि उन्हाळ्याची सुट्टी संपली की ती पुन्हा तिच्या गावी जायची. असा हा नेहमी आमचा दरवर्षीचा एक क्रम असायचा. एक दिवस असंच तिच्या मावशीकडनं कळलं की तिच्या घरी दरोडा पडला. तिची आई अतिशय हुशार, चाणाक्ष, चतुर अशी बाई होती. खरं म्हणजे त्या घरात, त्या कुटुंबात सगळेच खूप हुशार होते, हुशारीने सगळे वागायचे. पण प्रश्न हा होता की नेहमीच आपण चातुर्याने वागत असलो तरी प्रत्येक वेळेला आपला तो चातुर्यपणा उपयोगाला येतो का? तर नाही, असं होत नाही. आपण किती जरी चतुराईने वागलो, किती जरी आपण हुशारीने वागलो, तरी कधी कधी असं म्हणतात ना, विनाशक आले विपरीत बुद्धी, असंही कधी कधी होत असतं. आता ह्या मुलीच्या आईने, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या आईने, त्यांचे जे सगळे दागिने वगैरे होते, त्या पूर्वीच्या काळी अशा बँका वगैरे नव्हत्या की लॉकर्स नव्हते की त्या लॉकर्समध्ये जाऊन तुम्ही सगळं टाका, बँकेत ठेवा, असं पूर्वीच्या काळी काही असं नव्हतं. त्यामुळे साधारणपणे ही लोक काय करायची, तर ह्यांच्याकडे जे काही आपल्याला घरात ठेवता येण्यासारख्या जागा असतील तिथे ह्या गोष्टी ठेवल्या जायच्या. हिच्या आईने सगळं, म्हणजे तिच्या आईच्या कानात गळ्यात पण सगळं खोटं असायचं, सोनं कधी त्यांनी घातलं नाही. म्हणून त्यांनी घरातले सगळे जे सोने अडके जे काही असेल ते सगळं एका गाठोड्यात बांधून, ते गाठोडं एका मटक्यात घालून ते मटका त्यांच्या माळ्यावर ठेवला होता. आणि पूर्वीच्या काळी माळे होते, म्हणजे आता अलीकडे नवीन अपार्टमेंट जे तयार होतात त्याच्यामध्ये तुम्हाला माळा हा प्रकार सापडणारच नाही. तर तसं पूर्वीच्या काळी नव्हतं. पूर्वीच्या काळी असे लाकडी असायचे माळे, लाकडी. तर त्याच्यात तिने त्या आईनी सगळं तिच्यावरती ठेवलं होतं. नाही म्हणाला, या मुलीच्या कानामध्ये फक्त रिंगा होत्या सोन्याच्या आणि त्यांची ही एकुलती एक मुलगी, तिचा बॉबकट होता. त्यांच्या घरी ज्यावेळेला दरोडा पडला त्यावेळेला सगळे झोपेत होते आणि मध्यरात्र होती, साधारण पहाटेचे काहीतरी 2:30-3 वगैरे वाजले असे. म्हणजे ज्या वेळेला साधारणपणे गाढ झोपेत सगळी दुनिया असते त्याच वेळेला हे दरोडे पूर्वीच्या काळी पडायचे. म्हणजे त्यावेळेला कोणी कोणाच्या मदतीला जाऊ शकायचं नाही. आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे हा प्रकारही नव्हता, आणि असले तर लँडलाईन असायचे, आणि तेवढ्या लँडलाईनपर्यंत हे दरोडेखोर जाऊच देत नव्हते कुणाला. तेवढा त्यांचा हे वचक असायचा, त्यांची लोकं तेवढी असायची. तिच्या घरी दरोडा पडला तेव्हा त्या दरोडेखोरांना काहीच मिळालं नाही. कपाटं काढली शोधून, कपडे उचकडले, सगळे बॅगा लुटल्या, बघितलं काही कुठे सोनं चांदी काही सापडलं नाही. त्यांना खूप संताप आला. त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांच्या हातात जी काही कुऱ्हाड वगैरे होती ती कुऱ्हाड त्यांनी रागाच्या भरात अशी जोरात गरा 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 फिरवली आणि ती माळ्यावरती जोरात टाकून दिली. ती कुऱ्हाड इतकी जड असायची पूर्वीच्या काळाची की त्या कुऱ्हाडीच्या जोरात फेकण्यामुळे तो माळा खाली आला, आणि त्या माळ्यात खाली आल्याबरोबर तो मटका फुटला. मटका फुटल्यानंतर त्याच्यात जे काही फडक्यामध्ये बांधलेले दागिने होते ते ह्यांच्या दृष्टीस पडले. आणि त्याही अगोदर हिच्या कानामध्ये जे काही सोन्याचं होतं, त्यांची बाकीची जी लोकं होती ती सगळी अशी बघत होती. हिच्या कानातलं त्यांना थोडंसं दिसलं आणि त्यांनी ते खसकन ओढलं. तिचे सगळे कान रक्ताने वाहत होते. ते दागिने त्यांना सापडले. आता गेल्यानंतर ते काय पोलीस वगैरे काय कोणी एवढं किती जरी म्हणलं तरी लक्ष घातलं काही सापडत नसतंच कधीच. सगळं त्यांचं इतकं चतुराईने त्या बाईने वागवून सगळं ठेवल्यानंतरही ह्याला म्हणतात की जे घडायचं असतं ना ते चुकत नाही. गेलं. आता हे सगळं गेल्यानंतर त्या बाईला एवढं एकच समाधान होतं की आपण खूप जपून ठेवलं होतं, पण शेवटी ते गेलं. ह्याचं तिला वाईट वाटत होतं. आता दुसरी आणखीन एक कशी गोष्ट आहे की माझा आत्तेभाऊ, सख्खा आत्तेभाऊ, खूप गरिबीतनं दिवस काढून वरती आलेला, पण ज्यावेळेला त्याच्याकडे म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी आली, चांगला पैसा आला, त्यांनी दागदागिने घेतले, त्याला खूप आनंद झाला की आपण एवढं सगळं करू शकलो.
पण कधी कधी कसं होतं की आपण त्या आनंदाच्या भरात एवढं वाहून जातो की आपलं डोकंच काम करत नाही, आपल्याला त्याचं भानच राहत नाही की आपण नेमकं काय करतो आहोत. दिवाळीतल्या महालक्ष्मी पूजन, जे लक्ष्मीपूजन जे असतं दिवाळीतलं, त्या लक्ष्मीपूजनामध्ये ह्यानं काय करावं, तर ह्याने सगळे दागदागिने पूजेसाठी म्हणून बाहेर काढले, छान पाटावरती चौरंगावरती ते मांडले, त्यांची पूजा केली, नैवेद्य दाखवला, शेजारपाजाऱ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना प्रदर्शन ते दाखवलं आपल्या दागिन्यांचं. कदाचित त्याच्यामागे त्याचा हेतू हाच की आपल्याकडे एवढं सगळं आहे, याचा तो आनंद त्याला जो काही झाला, त्या आनंदाच्या भरात त्यांनी हे सगळं कृत्य केलं. त्याच रात्री मध्यरात्री कुणालाही काहीही न कळता सगळे जे दागिने पूजेचे तसे ठेवले होते तसेच्या तसे दागिने रात्रीच्या रात्री गायब झाले. आता ह्या दोन गोष्टींमध्ये किती फरक आहे बघा. त्याला रात्रभर झोप लागली नाही, कित्येक रात्री झोप लागली नाही. जे पैसे मेहनतीने कमावून त्यांनी ते दागिने घेतलेले होते, ते दागिने असे एका क्षणात गायब झाले, चोरीला गेले आणि ते नंतर मिळाले नाहीतच. आपण किती भावनेच्या आहारात जातो काही वेळेला, आपल्यालाच कळत नाही की आपण काय करत असतो. नंतर पश्चाताप होतो, पण त्या पश्चातापाचा काहीच उपयोग नसतो. चूक घडून गेलेली असते. पुढं फक्त शहाणपण शिकू शकतो आपण, पण त्या क्षणी जे काही मूर्खपणा केलेला असतो, तो मूर्खपणा बाकी कोणाला कळो की नको, पण आपल्याला आतल्या आत खात असतो की आपण किती मूर्खपणाने वागलोय, आपण किती मूर्खपणाने केलं सगळं, हे आपल्याला आपलं मन खात असतं. त्याचं तसंच काहीतरी झालं की तो खूप त्याला वाईट वाटलं की आपण हे काय मूर्खपणाने वागलो, काय आपण कशासाठी केलं. नंतर किती जरी वाटलं तरी ते परत तर आलेच नाहीत दागिने. पण या दोन गोष्टींमध्ये, या दोन घटनांमध्ये फरक काय जाणवला याच्यात तुम्हाला? पहिली जी घटना होती ती प्रिकॉशन घेऊन, काळजी घेऊन सगळं व्यवस्थित ठेवलं असतानाही दागिने गेले. आणि इकडे काय झालं, काहीही काळजी घेतली नाही, उलट प्रदर्शन मांडलं, त्याच्यामुळे दागिने गेले. पण या दोन गोष्टींमध्ये फरक हा आहे की त्या बाईला एवढं समाधान होतं की बाबा मी एवढं सगळं जपलं, सगळं केलं, पण आता आपल्या नशिबात तर नव्हतंच, तर ते गेलंच. आणि इकडे काय झालं, ह्यानी सगळं मेहनतीने कमावून सगळं करून ते मूर्खपणाने घालवलं. अशा ह्या दोन परस्पर विरोधी अशा ह्या गोष्टी, एकीकडे स्वतःहून घालवलेलं आणि एकीकडे जपून जपून ठेवलेलं असतं. या दोन घटनांमध्ये फरक काय जाणवला याच्यात तुम्हाला? पहिली जी घटना होती ती प्रिकॉशन घेऊन, काळजी घेऊन सगळं व्यवस्थित ठेवलं असतानाही दागिने गेले. आणि इकडे काय झालं, काहीही काळजी घेतली नाही, उलट प्रदर्शन मांडलं, त्याच्यामुळे दागिने गेले. पण या दोन गोष्टींमध्ये फरक हा आहे की त्या बाईला एवढं समाधान होतं की बाबा मी एवढं सगळं जपलं, सगळं केलं, पण आता आपल्या नशिबात तर नव्हतंच, तर ते गेलंच. आणि इकडे काय झालं, ह्यानी सगळं मेहनतीने कमावून सगळं करून ते मूर्खपणाने घालवलं. अशा ह्या दोन परस्पर विरोधी अशा ह्या गोष्टी, एकीकडे स्वतःहून घालवलेलं आणि एकीकडे जपून जपून ठेवलेलं असतानाही ते गेलं. म्हणजे एकूण काय आहे तर जे घडायचं असतं ते घडतं, ते चुकत नाही, दागिने गेले. आणि इकडे काय झालं, काहीही काळजी घेतली नाही, उलट प्रदर्शन मांडलं, त्याच्यामुळे दागिने गेले. पण या दोन गोष्टींमध्ये फरक हा आहे की त्या बाईला एवढं समाधान होतं की बाबा मी एवढं सगळं जपलं, सगळं केलं, पण आता आपल्या नशिबात तर नव्हतंच, तर ते गेलंच. आणि इकडे काय झालं, ह्यानी सगळं मेहनतीने कमावून सगळं करून ते मूर्खपणाने घालवलं. अशा ह्या दोन परस्पर विरोधी अशा. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात, ह्या घटना ज्या घडत असतात, ह्या घडत असताना खूप जणांना माहितीही असतं, पण ऐन वेळेला काय बुद्धी भ्रष्ट होत असते आणि काय असं घडतं ते कळत नाही. पण जर आपलं मन शांत असेल, प्रसन्न असेल, तर कदाचित ह्या वेळेला एकतर अशी, कारण त्यांना पूर्ण ज्ञान नसतं आणि पूर्ण ज्ञान नसलं तरी ते अर्धवट ज्ञानाने सगळं करायला जातात. आणि ते करत असताना त्यांना हे भान राहत नाही की आपण काय करतोय. त्याच्यामुळे आता ह्या अशा प्रकारच्या घटना खूप वाढत आहेत सध्या.
तर हे सगळं मला हा इतिहास एवढा सगळा सांगण्याचं कारण इथे एवढंच आहे की काही नाही तर निदान आपण म्हणजे खूप चतुरपणे वागलं तर पाहिजे. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपण जबाबदारूनच चालायचं की ह्याचं यश मिळेलच ह्याची गॅरंटी नाही, पण यश मिळेल याची गॅरंटी नाही म्हणून करायचंच नाही, हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे निदान माझा स्वतःचा तरी तसा विचार आहे की माणसाने धडपड केली पाहिजे. तर ह्या अशा काही ज्या घटना सध्या घडतात किंवा होतात आजूबाजूला आपण पाहतो ऐकतो, आपल्याही बाबतीत कधी कधी त्या घडू शकतात पुढे जाऊन, ह्याचा अंदाज आपण बांधला पाहिजे, केला पाहिजे. हे सगळं मी जेव्हा सांगते ना तेव्हा माझ्या मनातही ही भीती आहेच कुठेतरी की इतरांचं जे आपण ऐकतो त्यावेळेला कधी आपल्या वाट्याला ते कधी येईल काहीच सांगता येत नाही. त्यावेळेला आपण कसं रिॲक्ट करू, कसं वागू हेही नाही सांगता येत. म्हणूनच मग अशी मी हा शब्द वापरला की तुम्ही चतुराने वागलात तरी जायचं ते जाणारच, आणि तुम्ही बिनधास्त राहिलात तरी जायचं असेल तर जाणारच. पण तुमच्या नशिबात असं काही घडणारच नसेल तर तसं होणारही नाही. म्हणूनच मी इथं सुखाचा सिद्धांत सांगितला. सुख दुःखाचा सिद्धांतच हा आहे की आधी सुख मग दुःख, आधी दुःख मग सुख. माणसाच्या ह्या दोन अगदी निगडीत गोष्टी आहेत. सुख आणि दुःख या एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत. ज्यांना सुख आहे त्यांना दुःख येणारच, आणि ज्यांनी दुःख भोगलेलं आहे त्यांना सुखही मिळणारच. ह्या अशा बोट घालून आलेल्या गोष्टी आहेत. ह्याला कोणी काहीच करू शकत नाही. कोणाला दूषणं देऊन उपयोग नाही, दोष देऊन उपयोग नाही. हां, आपण एकच याच्यामध्ये करू शकतो ते म्हणजे आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये कसा मार्ग काढू शकतो, किंवा पुन्हा आपल्याकडनं एखादी गोष्ट घडू नये किंवा आपल्याकडनं चूक घडू नये, दुसऱ्यांच्यावरून जे आपण शहाणपणा शिकतो तो शिकणे, हे एवढं आपण करू शकतो. की एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत अशी घटना घडली, आता माझ्या आतेभावाचं मी इथं उदाहरण दिलं, इतके सगळे दागिने पसरून ठेवण्याची गरजच काय होती? तुम्हाला तुमच्या घरात पूजा करायची आहे, करा. सगळ्यांना शेजार पाजारच्यांना बोलवण्याची गरजच नव्हती. विनाकारण तुम्ही बोलवलं, नजरेत येतं. चोरांना तर काय दृष्टी, त्यांच्या तर पाठीलाही डोळे असतात. त्याच्यामुळे ह्या घटना जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला ह्या गोष्टीची बुद्धी आपण ठेवली पाहिजे, म्हणजे त्याचं गांभीर्य ठेवलं पाहिजे की हे करताना असं होऊ शकतं. पण जर घडायचं असेल ना तर तुम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी, जे मगाशी मी म्हटलं ते विनाशकाले विपरीत बुद्धी सुचतेच. कधी कधी आपल्याला हे माहीत असलं तरी आपण ते करतो, कारण ती बुद्धीच तशी आपल्याला करून घेते आपल्याकडून. कशी करते, काय करते ते आपल्यालाही कळत नाही, आणि नंतर सगळं हाती आलं धोपाटणं असं होऊन जातं ते. तर त्याच्यासाठी आपलं मन शांत असणं, ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मग ध्यान, ध्यान धरणं हे सगळ्यात खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण ध्यान धारणा जरी केली तरी सुद्धा आपल्याला अलर्ट तर राहायलाच पाहिजे. सांगायचा हेतू एवढाच आहे की जेवढं आपण स्वतःच्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करू तितका अधिकाधिक आपल्याला त्याचा उपयोग होईल. अधिकाधिक उपयोग होईल असं म्हटलं मी. नेहमीच होईल असं म्हटलेलं नाहीये, पण अधिकाधिक होईल. जेवढा तुमचा संताप होईल, जेवढी तुमची चिडचिड होईल, जेवढा तुमचा रागराग होईल, तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण जेवढं गढूळ असेल, खराब असेल, तेवढा त्याचा तुम्हाला त्रास तुम्ही त्याचा तो करून घ्याल. नकळतही होतो कधी कधी. आपण करून त्रास कोणी आपण होऊन स्वतःला करून घेत नसतो, नकळत येतो त्रास होत असतो. पण अशा ह्याच्यामुळे काय होतं, मग नुकसान होतं. हे जे नुकसान होतं ते कधीही भरून न निघणारं नुकसान असतं. म्हणून इथं आज मी एवढंच सांगू इच्छिते की अलर्ट राहा, दक्ष राहूया, काळजी घेऊया, जबाबदारीने वागलं पाहिजे सगळ्यांनीच. एखादी घटना घडली म्हणून त्या घटनेचा अधिक विचार न करता पुढं तसं घडणार नाही याचा विचार करून आपण परत त्याच्यातनं बाहेर पडायचं. कारण आपण त्रास करून घेतला तर स्वतःलाच त्रास होणार आहे, शरीराला त्रास होणार आहे, आणि मग डिप्रेशनमध्ये जाणार. मग डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काय वाटेल ते घडतं. म्हणून स्वतःला आधीच सावरायचं.
खूप घटना घडतात अशा, खूप अनंत गोष्टी माझ्याजवळ सांगण्यासारख्या आहेत, पण मला वेळेचं बंधन आहे, मी जास्त सांगू शकणार नाही. म्हणूनच म्हणलं की आपण सगळे दक्ष राहूयात, जबाबदारीने वागूयात, चाणाक्षाने वागूयात, जेवढं करता येईल तेवढं करूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जी कमाई असेल ती प्रामाणिकपणाची जर असेल तर अधिक चांगलं होईल. समजा ती गेलीही तरी ईश्वर तुम्हाला परत भरभरून देईल. असं म्हणतात ना, हापापाचा माल गपापा. ज्यांनी हापापून घेतलेला असेल त्याचं जाणारच आहे, पण ज्यांनी कष्टाने कमावलेलं आहे त्याला परत मिळणार. त्याने जर प्रामाणिकपणाने केलं असेल तर त्याला परत मिळणार. पण त्याच्या नशिबाचं ते घडायचंच असेल तर ते घडणारही, पण नंतर त्याला परत मिळेलही, मिळणार नाही असंही नाही आहे. पण म्हणूनच आपण जेवढं दक्ष राहतील तेवढं दक्ष राहूयात. मंडळी, इथेच थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. जमलंच तर कमेंट बॉक्सला कमेंट दिलात तर मला अधिक आवडेल. धन्यवाद.